श्लोक 52. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. अर्थ: जेव्हा तुझी मती मोहापासून उत्पन्न होणारी मलिनता दूर करील, तेव्हा ऐकलेल्या आणि ऐकवण्याच्या विषयासंबंधी उदासीनता तुला प्राप्त होईल. विवरण: परमपद म्हणजेच निर्दोष ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी काय करायला हवे याचे मार्गदर्शन श्लोक 52 व 53 मध्ये केले आहे. याच श्लोकात सामान्य माणसाची बुद्धी कशी उन्नत होते याचा क्रम दाखविलेला आहे. मोह कलिलम बुद्धी व्यतितरिष्यति. मोहाचे मलिनतेपासून बुद्धी दूर होणे म्हणजे बुद्धी शुद्ध होणे. निर्वेदम विरक्त होणे. निश्चला बुद्धी म्हणजे बुद्धी चांचल्यरहित होणे, स्थिर होणे. समाधी अचला स्थास्यती. समत्व बुद्धीच्या ठिकाणी स्थिर राहणे. आणि योगमवाप्स्यसी, योग सिद्ध होणे. मोह म्हणजेच भ्रम किंवा भुरळ माणसाचे मनाला नेहमीच पडत असते आणि त्याला अनेक गोष्टींचा मोहही होत असतो. काही लोकांचे बोलणे मोहक असते. त्यांचे बोलणे ऐकून माणसाला भुरळ पडते व तो माणूस जसे सांगेल तसे वागण्याची इच्छा ऐकणाऱ्याला होत जाते. अध्यात्माचे मार्गात अशी भुरळ पाडणारी अनेक लोक आजकाल आपल्याला दिसून येतात. ते हजारो लाखो लोकांचा समूह आपल्या बोलण्याने मंत्रमुग्ध करून टाकतात. लोकांच्या बुद्धीला असा मोह निर्माण होतो. हे झाले श्रवणाचे बाबतीत. परंतु या व्यतिरिक्त इतर इंद्रिय सुखाबाबत माणसाला मोह होतो. यामध्ये कानाबरोबरच त्वचा, नेत्र, जिव्हा, नासिका आणि काम अशा गोष्टींचाही समावेश आहे. विविध उपभोगाद्वारे इंद्रियांना सुख मिळावे असे प्रयत्न माणूस नेहमीच करत राहतो. पण तो जसा जसा सुखाचे व भोगाचे मोहात गुंतत जातो तसा तसा दुःखाच्या चिखलात सतत गुंतत जातो. यातून सुटण्यासाठी कोणी धडपड केली तर तो त्या चिखलात अधिकच गुरफटत जातो. अर्जुनाला रणांगणावर ममत्वामुळे मोह निर्माण झाला होता. अशा वेळी नेमके काय करावे ते कळत नाही. मात्र आपली बुद्धी जर नीटपणे वापरली तर बुद्धीला झालेला भ्रम दूर होतो. काही वेळा असे होते की खूप काही सांगितले, ऐकले जाते, वाचनही केले जाते, पण येथे जेवढे जास्त ऐकले जाते तेवढा मनातील गोंधळही वाढत जातो. कारण अनेक विद्वान आपले मत ठासून सांगत असतात. प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगळे असते. त्यांची उपासना पद्धतही वेगळी असते. भारतात तर विचार स्वातंत्र्याचे प्राबल्यामुळे अशा गोष्टीला जणू ऊतच आला आहे. मतामतांचा गलबला इतका वाढला की कोणाचेच नीट ऐकायला येत नाही, कळत नाही. त्यामुळे सामान्य साधक अधिकच गोंधळात पडतो. अशावेळी ज्ञानदेव सांगतात, जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. आपल्याला जे कल्याणकारी व योग्य असेल त्याच मताचा स्वीकार करावा. म्हणून गीतेसारख्या एखादाच ग्रंथाचा अभ्यास करावा, ज्याचे विवरण जाणकारांकडून जाणून घ्यावे. अनेक मते ऐकली तर ऐकणाराचा गोंधळ तर होतच, पण शेवटी ऐकलेल्या गोष्टीचा उबगही येतो व यानंतर कोणाचेच काहीच ऐकू नये असेही वाटू लागते. यावर एकच उपाय, सद्गुरूचा शोध घ्यावा किंवा एखाद्याच संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा व त्या मार्गाचा अवलंब करावा. तरच आपली बुद्धी मोहातून म्हणजे भ्रमातून बाहेर पडू शकते. इथे थांबूया. धन्यवाद.